नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत थालीपीठाचं पीठ कसं तयार करते ते शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथे हे सर्व काही जिन्नस घेतले आहेत. त्यामध्ये हे 2 वाट्या बाजरी आहेत, 2 वाट्या ज्वारी आहे, तसेच बाकीचे जिन्नस मी 1-1 वाटी घेतले आहे. त्यात गहू आहेत, तांदूळ आहेत आणि इथे मी हे हिरवे चणे घेतले आहेत. तुम्ही लाल चणेसुद्धा घेऊ शकता. ही चवळी आहे, मूग आहेत, हरभऱ्याची डाळ आहे आणि हे उडीद डाळ आहे. आता हे सर्व आपल्याला गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे लोखंडाची कढई घेतली आहे व परातीवर मी असा रुमाल टाकूनच घेतला आहे, ज्यामुळे खाली पाणी सुटणार नाही. आता आपण एक एक करून सर्व जिन्नस लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित एकसारखं भाजून घ्यायचं आहे. जिन्नस आपल्याला करपवून द्यायचं नाही. मंद आचेवर खरपूस भाजल्यामुळे आपले थालीपीठाचं पीठ हलकं होतं आणि थालीपीठसुद्धा रुचकर असे होतात, हलके होतात. एक एक सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. यामध्ये मी तांदूळ, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि बाजरी स्वच्छ धुवून मी सुकवून घेतले आहे व बाकीचे सर्व जिन्नस मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत. आता हे मी मूग परतत आहे. सर्व व्यवस्थित परतून झाल्यावर आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत. हे पहा, सगळं भाजून झालं आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्यात मी अर्धी वाटी धणे घेणार आहे. ते सुद्धा आपल्याला भाजून व्यवस्थित त्यात मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पाव वाटी मी जिरं घेतलं आहे. जिरंसुद्धा आपण भाजूया आणि त्यात मिक्स करूया. जिरं भाजून झाल्यावर आपण त्यात 1 चमचा मेथीसुद्धा घालणार आहोत. मेथी घातल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला हे सर्व थंड करून सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व थंड झाल्यावर मी इथे घरघंटीवर दळून घेत आहे. दळताना ते मी रवाळ असं टेक्स्चर ठेवणार आहे. आपण जर चक्कीमधून दळून आणणार असाल तर तसं चक्कीवाल्यांना सांगायचं की आपण जसं लाडूसाठी रवाळ दळतो तसंच हे पीठ आपल्याला दळून हवं आहे. हे पहा, हे पीठ माझं तयार झालं आहे. असं हाताला रवाळ लागतं म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झालं आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.